पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर खुनी हल्ला. जीव घेण्या हल्ल्यातून महल्ले बालबाल बचावले. अकोला शहरातील जुने जाणते व ज्येष्ठ असलेले पत्रकार विठ्ठलराव महल्ले यांच्यावर काल रात्री ते घरी असताना एसटी वर्कशॉपच्या बाजूच्या रस्त्यावर 3 ते 4 युवकांनी अचानकपणे प्राणघातक हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या हल्ल्यातून ते बचावले असून त्यांना किरकोळ जखमा वगळता मुकामार लागलेला आहे. काल रात्रीच त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून सध्या त्यांची तब्येत व्यवस्थित असली तरी ते व त्यांचे कुटुंबीय एका अनामिक दडपणाखाली आहे. काल रात्री ते आपले काम आटपून 11 वाजताच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले असता खदान पोलीस स्टेशनच्या परिसरातील एसटी वर्कशॉपच्या मागे बाजूला असलेल्या रस्त्याने जात असताना अचानकरित्या 3 ते 4 युवक त्यांच्या वाहनासमोर येऊन उभे राहिले. त्यामुळे विठ्ठल महल्ले यांना आपली दुचाकी थांबवणे भाग पडले. त्यांनी त्या युवकांना रस्ता अडवण्याचे कारण विचारले असता कोणतेही उत्तर न देता उलट त्यांनाच "तू कोण आहेस, काय करतोस" असे फालतू प्रश्न विचारून ते हमरीतुमरीवर येत असल्याचे पाहून महल्ले यांनी खदान पोलीस स्टेशनच्या जबाबदार अधिकाऱ्याला मोबाईलवर घडलेला प्रकार सांगून कुणाला तरी घटनास्थळी पाठवण्याची विनंती केली. त्याच दरम्यान ह्या युवकापैकी दोघांनी त्यांच्या डोक्यावर असलेले हेल्मेट काढून घेतले आणि त्यांना म्हणाले की "तू कोणालाही बोलावले तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही. पोलीस आमचे काय करणार आहे" असे बोलून त्यांना एकेरी भाषेत अरवाच्या शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्याच हेल्मेटने त्या युवकांनी मारहाण करण्यास सुरुवात केली असतानाच महल्ले यांनी सुद्धा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु ह्या युवकापुढे त्यांचा प्रतिकार कमजोर ठरला. त्यांना ज्या हेल्मेटने मारहाण करण्यात आली त्या हेल्मेटचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले. इतकी अमानुषपणे त्यांना मारहाण करण्यात आली आहे. त्याच रस्त्याने मागून काही वाहने आल्याने त्यांचा जीव वाचला, अन्यथा पुढे काय घडले असते याची कल्पनासुद्धा केल्या जाऊ शकत नाही. पोलिसांना फोनवर माहिती देऊन खदान पोलीस स्टेशनचा एकही कर्मचारी व गस्ती वाहन त्या ठिकाणी अर्धा पाऊण तासातही आले नाही. ही मात्र अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. या युवकांच्या मारहाणीतून कशी तरी सुटका करून घेत महल्ले यांनी आपले घर गाठले. मात्र तेथून निघण्याआधी त्यांनी या हल्लेखोरांपैकी एकाचे फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये काढण्यात ते यशस्वी ठरले आहेत. विठ्ठल महल्ले यांनी घरी गेल्यावर पुन्हा खदान पोलीस स्टेशनला झाल्या प्रकाराची माहिती दिली असता कोणीतरी एक पोलीस उपनिरीक्षक त्यांच्या घरी विचारपूस करण्यासाठी आले आणि त्यांना प्रथम उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली. महल्ले यांना पाठीवर, पोटावर आणि डोक्यावर मारण्यात आले असून छाती व पोटावर त्यांना मुकामार लागला आहे. रात्रीचे 3 वाजल्याने पुढील तपासणी करता आली नाही. तसेच रात्र झाल्यामुळे त्यांची तक्रार देखील नोंदवण्याची राहिली असून ती आज नोंदवण्यात येणार आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.